भिवंडी तालुक्यातील श्रीराम सोसायटी शरदनगर पडगा येथे 9 वर्ष व मकर संक्रांतीच्या निमित्ताने ग्रामपंचायत पडगा माजी सरपंच सौ प्रभावती प्रकाश जाधव यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। या शुभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या सौभाग्यवती पुष्पलता प्रकाश पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विष्णुदादा चंदे यांच्या सौभाग्यवती वैशाली विष्णू चंदे, भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार शांताराम मोरे यांच्या सौभाग्यवती आशा शांताराम मोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे माजी सभापती डॉक्टर संजय पाटील यांच्या सौभाग्यवती सायली संजय पाटील, ग्रामपंचायत पडगा माजी सरपंच अमोल बिडवी यांच्या सौभाग्यवती प्राची अमोल बिडवी तसेच ऋतुजा योगेश पाटील, नैना पाटील समेत शेकडोच्या संख्येने महिला यावेळी उपस्थित होत्या। उपस्थित सर्वांचे मुख्य आयोजक ग्रामपंचायत पडगा माजी सरपंच सौ प्रभावती प्रकाश जाधव यांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। नदीच्या तीर गाव रंग संग तेरा रंग संग तेरा किरपे नगनाच्या शिवहावनी आला हो जी मोठो दगडाचं भव्य मुखवट गणेश माझा पुत्र सावा घात पार्वतीचा। प्रकाशजी पाटील सरांच्या सौभाग्यवती सौ पुष्पलता प्रकाशजी पाटील उपस्थित आहेत। मी प्रभावती जाधवांना विनंती करते की आपण त्यांना सन्मानित करावे। प्रभावती जाधव यांना विनंती करते की त्यांनी सौ प्राची अमोल बिडवी यांना हळदी कुंकू तसेच सन्मान देऊन त्यांचे स्वागत करावे। ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य सायली संजय पाटील यांना सौ प्रभावती जाधव सन्मानित करतील। आमदार शांतारामजी मोरे यांच्या सौभाग्यवती उपस्थित आहेत। त्यांना विनंती आहे की त्यांनी पुढे येऊन सन्मान स्वीकारायचा आहे। माजी पंचायत समिती सदस्य सौ मोरे मॅडम यांना प्रभावती जाधव सन्मानित। माजी सभापती जिल्हा परिषद ठाणे श्री विष्णू चंदे यांच्या सौभाग्यवती येथे उपस्थित आहेत। वैशाली विष्णू चंदे यांना मी विनंती करते की त्यांनी पुढे येऊन सन्मान स्वीकारायचा। पाटील यांना विनंती आहे की आपण पुढे येऊन सन्मान स्वीकारायचा। ऋतुजा योगेश पाटील यांना विनंती आहे की आपण पुढे येऊन सन्मान स्वीकारायचा। प्रभावती जाधव यांना विनंती आहे की नैना मॅडमना आपण सन्मानित करावे। जय देवी मंगला गौरी सोनिया ताटी मालिका
वर भेंडी उबरानाचे 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेन वाहिली घेणार तिचा सापडला चंद्रहार तिचा सापडला सर सर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकितो सर सर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकितो या बाई चिन्नाचा आमच्या वीणा घालाया एक वेळी मोकळी सोनियाची साखळी फडो फडो रे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा डोलाऱ्याला खेड्याच्या आम्ही दोघी बहिणी लाडक्या लाड सांगू कामाला पैसे मागू कामाला गौर बसली लहाया शंकर आले कहाया शंकर आमचे मेहुणे 2 दिवसांचे पाहुणे चल बाई खेळूया मंगळा गौर खेळूया मंगळा गौर खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचून गाऊ आनंदात खेळूया. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मी प्रथम वंदन करते. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व महिला भगिनींनो, आजचा जो कार्यक्रम आहे तो महिलांचाच आहे आणि या निमित्त आपण सर्व उपस्थित राहिलो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना प्रथम एकत्र करून त्यांना शिक्षणाचा पाया रोवला. त्यामुळे आज आपण एकत्र आलो. आम्ही 50% महिलांना आरक्षण सुद्धा दिलेलं आहे. प्रभावती जाधव मॅडमने आज आम्हाला आमंत्रित केला आहे, त्याबद्दल सुद्धा त्यांचे मी आभार मानते. आज तिळ संक्रांतीचा दिवस आहे आणि प्रभावती ताईंनी महिलांसाठी खूप असं छानसा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी मी ताईंचं मनपूर्वक आभारी आहे. तसेच हळदी कुंकू हा महिलांसाठी, महिला एकत्र येण्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात. पूर्वी महिलांना घराबाहेर पडण्याचं बंधन होतं, महिला घराबाहेर पडू शकत नव्हत्या. त्यामुळे हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि महिला घराबाहेर पडू लागल्या. तर महिलांनी एकत्र यावे यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. हा हळदी कुंकू कार्यक्रम मकर संक्रांतीपासून तर पौष महिन्याच्या मकर संक्रांतीपासून तर रथ सप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. तसेच महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, प्रत्येक क्षेत्रात महिला पुढाकार घेतात आणि आज या कार्यक्रमासाठी, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी प्रभावती ताईंनी आम्हाला आमंत्रित केले. त्यामुळे मी त्यांचं आभार मानते आणि सर्व महिलांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. देवाणघेवाण करत असतो, पण आपण जे बोलतो की तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तर आपण खरंच सगळे एकमेकांशी गोड गोड बोलतो का? तर आज काळाची गरज आहे की आपण सर्वांनी एकमेकांशी गोड गोड बोललं पाहिजे. सर्वात प्रथम आपल्या घरात आपण सगळ्यांनी एकमेकांशी गोड बोललं पाहिजे, तरच आपल्या घरामध्ये आनंद येईल. आणि आपण ज्या सर्व भगिनी आहोत त्यांनी पण एकमेकींना साथ दिली पाहिजे. एकमेकींशी गोड बोलून एकमेकींच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर आपण मार्ग काढला पाहिजे. आपण जिजाऊंच्या आणि सावित्रीबाईंच्या लेकी आहोत. आज आता 2-3 दिवसांपूर्वी जिजाऊ मातेंची पण जयंती झाली, सावित्रीबाईंची पण झाली. त्यांनी आपल्यासाठी बरंच काही, म्हणजे आपण सर्व महिलांनी पुढे येण्यासाठी खूप काही आपल्यासाठी त्या ठेवून गेलेल्या आहेत. जिजाऊंनी शिवबा घडवले म्हणून आज आपण इकडे सर्वजण सुरक्षित आहोत. तसेच सर्व मातांना पण आपल्या पोटी एक तरी शिवबा, म्हणजे शिवबा नाही पण शिवबाच्या नखाची तरी सर येईल अशा मुलांनी आपण, अशी मुलं आपण घडवली पाहिजेत, असे त्यांच्यावर संस्कार केले पाहिजेत. तसेच सावित्रीबाईंनी आपल्यासाठी जे शिक्षणाचं द्वार खुलं केलं, त्याच्यामुळे आज आपण सुशिक्षित होऊन समाजामध्ये सगळीकडे मोठ्या मानाने मिरवत असतो. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. सगळीकडे ती आपलं कर्तबगारी गाजवत आहे, कर्तृत्ववान आहे. ती घर सांभाळून आपलं सगळं बाकीच्या गोष्टी पण करते. घरामध्ये ती ज्या वेळेला ती आरोग्य सांभाळते त्यावेळेला ती आरोग्यमंत्री असते. सर्वांसाठी ती जेवण बनवते. त्यावेळेला ती
म्हणजे एक गृहमंत्री सगळ्यांचं सगळं ती सांभाळते आणि आपण कुठेही कमी नाही आहोत. आपण सर्वांसाठी करत असतो. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री आपण 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस सतत आपण काम करत असतो. जरी बाहेरचं काम केलं तरी आपण घरामधलं पण काम करून आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या घरातील सर्वांसाठी काही ना काही करत असतो. आपण आपल्या घराचं आर्थिक नियोजन पण व्यवस्थित करत असतो. त्यामुळे आपण आपल्या घराचे अर्थमंत्री पण आहोत. आपण आपल्या मुलांसाठी त्यांच्यावर जे संस्कार घडवतो, शिक्षणासाठी त्यांना जी मदत करतो, त्याच्यासाठी आपण शिक्षण मंत्री पण आहोत. म्हणजे महिला ही कुठेही कमी नाही, तर ही सगळीकडे प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे, अगदी जोमाने काम करत आहे. माझी आपल्याला एकच विनंती आहे की आपण आपल्या सगळ्यांनी आपल्या घरातील माणसांबरोबर आधी प्रेमाने राहावं, गोड बोलावं. त्यामुळे आपला आनंद अतिशय द्विगुणित होतो. घरामध्ये आपल्या चांगलं वातावरण तयार होतं. तर हे प्रत्येक महिलेच्या हातात आहे की आपलं घर कसं सुखी होईल हे ह्याच्याकडे तिने लक्ष दिलं पाहिजे. तसेच आपण आपली सासू आहे तर सासूशी पण आपण आईप्रमाणे वागलं पाहिजे. जाऊ बरोबर आपण आपल्या बहिणीप्रमाणे वागलं पाहिजे. नंदेला आपलं बहीण मैत्रीण मानलं पाहिजे. तरच आपण सगळं काही म्हणजे सुख याचा आनंद घेऊ शकतो. तर आपल्याला सर्वांना माझी एकच विनंती आहे की आपल्या म्हणजे घर जर सुधारलं तर मग ऑटोमॅटिकली बाकीचं सगळं सुधारत जातं. तर सर्वांनी हे प्रयत्न करावे अशी मी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती करते. नंतर जाधवताईंनी इकडे आम्हाला बोलावून आमचा उचित सन्मान केला, त्याबद्दल पण मी त्यांची खूप खूप आभारी आहे. आपण सर्वजण इकडे जमलात आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मी खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.